त्यानंतर गुरुनाथ भगत असतील. बघू एकंदरीत संघ मैदानात उतरेल तेव्हा आपल्याला समजेल कोण उपस्थित आहे कोण अनुपस्थित आहे आणि कोण चांगला परफॉर्मन्स करेल. तत्पूर्वी आपण या सामन्याकडे बोलूया. हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, दुसऱ्या फेरीतील सामना. बघूया फलंदाजीसाठी सलामीला येतोय जकीर आणि इब्राहिम. स्ट्राईकसाठी जकीर सज्ज होते, इब्राहिम नाश्ता करेल. तर गोलंदाजी मार्गावर बघूया कोण येतंय. राजूकडे जबाबदारी सोपवली गेलेली आहे. आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील इथे असताना आम्हाला नावं लवकरच समजतील, कारण त्यांच्या परिचयाचा संघ आहे, त्यांच्याच गावचा संघ आहे आणि सर्व खेळाडूंचा खेळ त्यांना अगदी जवळून माहीत आहे, म्हणून फारसा कठीण जाणार नाही. बघूया कशा रीतीने खेळ होतोय. अरविंद संघाचे कर्णधार कानमंत्र देत आहे आपल्या गोलंदाजाला, सांगतायत की कशा रीतीने पहिले षटक हाताळायचं आहे. पॉवर प्लेचे षटक आहे राजू यांचं आणि हे षटक अतिशय निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टीने. कशा रीतीने खेळतोय जकीर. खाली जक्की र नाही ना. राजू हो हो बॅकफुटवर गेला होता फलंदाज, लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉईंटच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र संपर्क फारसा झालेला नाही, नीट झाले नाही. कदाचित बॅटची कडा लागली असावी असं तिथे जाणवलं आपल्याला. फुलटा चेंडू भिडकावता आले नाही, फलंदाजाला फायदा उचलता आला नाही, मात्र धावचीची संधी आहे तिथे. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. एकंदरीत दोन्ही संघ जर आपण बघितलं विचार केला पटलावर तर दोन्ही संघ सारख्याच गुणवत्तेचे आहेत. एका संघाने आधी आपण बघितलं काही पराभूत केलं धामणगाव संघाला, त्यानंतर गावदेवी केवनीदेवी संघ पुढे चाल करून आलेला आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना. राजू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. फुलेंचा चेंडू भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र दर्शक बनण्याचं काम करेल. बघूया काय घडतंय, काय इशारा येतोय पंचांचा. पंच राजेंद्र पाटील सांगतायत की हा आहे चौकार. तर सन्माननीय बाळूबळीराम पाटील, जगदेवजी पाटील, सुदाम उद्धव पाटील, त्यानंतर पाहऱ्या गावचे पाहुणे बाळारामजी पाटील या मान्यवरांनी सकाळच्या सत्रात तिथे हजेरी लावलेली आहे. सामन्याचा आनंद घेत आहे. आपल्या गावच्या संघाचा इथे सामना आहे, फ्रेंड्स फॉरएव्हर संघाचा. तो सामना पाहण्यासाठी ही मंडळी इथे उपस्थित झालेली आहे. राजू गोलंदाजी मार्गावर चौकार गेल्यानंतर काय बदल करतोय गोलंदाजीमध्ये. धावसंख्या आहे ती 5. फुलटा चेंडू इथे मात्र गॅप शोधता आले नाही. क्षेत्ररक्षक होता तिथे स्वतः कर्णधार अरविंद स्वतःवर नाराज असेल, झेल सुटलेला आहे. ते अगदी वेगाने चेंडूला टोळवला होता आणि तिथे तितक्याच वेगाने त्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, मात्र चेंडू नीट गॅदर करता आलं, त्याच्यामुळे झेल तिथे सुटलेला आहे. पुन्हा एकदा राजू, आता मात्र पुन्हा मोठा फटका, तोच क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता चुकी होते का? आता चुकी होणार नाही. आता मात्र चांगल्या प्रकारे ते झेल घेतला गेलेला आहे. हादरा बसतोय पहिला, फलंदाज बाद.
तर बघू शकता आपण अरविंद वेदनेने थोडीशी विव्हळत आहेत, कारण झेल जेव्हा सुटला अतिशय तेज फटका होता आणि ते झेल पकडताना त्यांना थोडीशी दुखापत झाली हाताला. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे वळूया. तर पाहऱ्या गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय श्री बाळारामजी पाटील यांचा आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. मी राजेश नागेश पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बाळारामजी पाटील आपल्या गावचे सासरे पाहरे गावचे स्थानिक रहिवासी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले, त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर बाळू बळीराम पाटील यांचाही उचित सन्मान केला जाईल. मी राजेश नागेश पाटील आपणास विनंती करतो की सामाजिक कार्यकर्ते बाळू बळीराम पाटील यांचा उचित सन्मान करायचा आहे. एक मायेची प्रेमाची शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तर त्यानंतर सुदामजी उद्धव पाटील हे सुद्धा इथे आहेत, त्यांचाही उचित सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून त्यांना सन्मानित केले जाते. सन्माननीय श्री सुदामजी उद्धव पाटील. सन्माननीय श्री जगदेव श्रीपद पाटील यांचाही उचित सन्मान केला जातोय. त्यांचे दोन मुलं या संघामध्ये खेळत आहेत, राकेश आणि धितेश. त्यांचे पिताश्री जगदेवजी श्रीपद पाटील यांचाही उचित सन्मान केला जातोय. चारही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. सामनाकडे बोलूया. इथे धावसंख्या पोहोचलेली आहे ती 6. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव, एकंदरीत धावा झालेल्या आहेत 7. महापोली संघाचा जर विचार केला तर 7 धावा धावफलकावर आहेत. या संघाच्या फलंदाजीच्या दृष्टीने धावफलकावर धावा या समाधानकारक वाटत नाही चाहत्या वर्गाला, प्रेक्षक वर्गाला, कारण या संघाने याआधी सामना एकतर्फी आपल्या खिशामध्ये टाकला होता. एकतर्फी अवस्थेमध्ये आपल्या बाजूने झुकवला होता, तो म्हणजे फलंदाजीच्या बळावर 2 चौकार 2 षटकारांची तुफानी खेळी केली मुजम्मिल याने आणि सामना फिनिश केला होता. मात्र तो मुजम्मिल अजूनपर्यंत खेळपट्टीवर यायचं बाकी आहे. अजून ही घडी एक जरी गमावला असेल तरी धावसंख्या मात्र तितकी समाधानकारक नाही आहे. यानंतर जो सामना होणार आहे फ्रेंड्स फॉरेवर वडोनगर आणि रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ, आपण आले असाल तर आपल्या आल्याची नोंद करा. ताडाली संघ आहेत, हात आम्हाला केलेला आहे, धन्यवाद. आपली ऑफिशियल नोंदणी ही करायची आहे जेणेकरून आमच्या गावातील संघ उतावील झालेला आहे खेळण्यासाठी, स्वतःच्या मैदानावर प्रदर्शन दाखवण्यासाठी. इथे निर्धाव चेंडूची फेक करतोय परीक्षित. आडव्या बॅटने खेळून काढलेला एका टप्प्याने चेंडू नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये येतोय. मान्यवरांना ही सलामी देतोय. चौकार. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला होता, झाडू शॉट म्हणावं लागेल याला. बघू शकताय तुम्ही. आणि त्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षकांना कुठल्या प्रकारे तिथे संधी नाही. आमच्या मान्यवरांना सलामी देणारा हा चौकार. मान्यवर कक्षामध्ये थेट आलेला आहे चेंडू. अशा रीतीने फलंदाजी करावी लागेल. चौकाराने धावसंख्या पोचते ती 11. परीक्षित आत्ता मात्र सुरेख असा लेट कटचा फटका डीप पॉइंटला
जातोय, शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि जोपर्यंत पोचवतोय तोपर्यंत मात्र धावचीतच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाज सलमान याला. संघाचा कर्णधार सलमान बाद होऊन परततो, निराश होऊन परततोय, स्वतःवर मात्र थोडासा नाराज असेल कारण दुसऱ्या धावेचा कुठेही स्थिती संभव नव्हता. असंभव असा प्रयत्न केला आणि बघा त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. ज्या एंडला खूप दूर होता फलंदाज त्या एंडलाच चेंडू फेकी केली आणि एक बहुमूल्य विकेट कर्णधाराच्या स्वरूपात आपल्या संघाला मिळवून दिलं. गेल्या मॅचचा हिरो येतोय मुजम्मिल. बारावा खेळाडू मुल्तजिम. प्रत्येक खेळाडूची चांगली माहिती देताना मुल्तजिम एक चांगला क्रिकेटपटू आहे, क्रिकेटची चांगली जाण आहे त्याला. भविष्यात त्याचे सुद्धा क्रिकेट उज्ज्वल आहे. बाजूचा जर आपण केवनी संघाचा 12 खेळाडूचा विचार केला तर चिन्मय. आता मात्र हुक केलेला आल्या आल्या चेंडूला मात्र सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, तिथे उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. वेलफील्ड गणेश बघा काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की जेव्हा बॅटवर चेंडू आला तिथे चौकार जातो की काय. क्षणचित्रामध्ये बघितला वेगाने फटका होता, डोळ्याचे पारणे फेडताना फेडताना क्षेत्ररक्षकाने सीमारेषेलगत चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. इथे मात्र एक फसवा चेंडू परीक्षित यांचा. याआधी शॉर्टपिच चेंडूचा मारा केला होता, इथे फुल लेंथचा चेंडू. म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन पाहायला मिळते, फलंदाज बघून गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र फुलटास चेंडू आहे, भिडकावण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर येत नाही मधोमध. एकच धाव. बॅटची कडा थोडीशी लागलेली आहे. पंच निखिलेश बजागे आम्हाला सांगतायत, खून करतायत की ही धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये जमा होईल. एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली 7च्या सरासरीने 14. हो गए तुमको 7 7 7 14 28 हो जाएंगे बस. हाँ कुछ खिलाया क्या तेरे को पहली मैच जीत गए तो कुछ खिलाया क्या फालूदा वड़ा पाव. अरविंद येतोय स्वतः संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्गावर. बघूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे त्यांनी पावलांची गिनती केलेली आहे आणि तिथे खून सुद्धा ठेवलेली आहे की इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे, कुठल्याही प्रकारे धावगतीमध्ये आपल्या दोष नसेल म्हणून त्यांनी तिथे खून ठेवलेले आहे आणि तिथून स्टार्ट करणार आहेत. बघूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे गोलंदाजी करतात आणि इथे तशा रीतीने त्यांना तिसरे षटक हाताळायचं आहे, वैयक्तिक पहिले षटक हाताळायचं आहे. मात्र समोर असेल तो फलंदाज इब्राहिम. अतिशय वेगवान चेंडू. मी आधीच म्हटलं की हा तेज तर्रार गोलंदाज आहे, अतिशय वेगाने चेंडू येतात या गोलंदाजाचे. मिचेल स्टार्क, इरफान पठाण, जॉन्सन, त्यानंतर झहीर खान, आशिष नेहरा यांच्या गोलंदाजीची जर ॲक्शन बघितली त्या ॲक्शनप्रमाणे अतिशय तेज चेंडू. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज डावखुरे हाताचे आहेत जे नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी त्रासदायक ठरले. बघा पडल्यानंतर चेंडू कसा आउट स्विंग होतंय. उजव्या हाताच्या फलंदाजाला आउट स्विंग, डावख्या हाताचा फलंदाज जेव्हा येतो तेव्हा त्याला इन स्विंग. अशा पद्धतीने डावखुरा जेव्हा गोलंदाज असतो तेव्हा फायदा उचलत असतो आपल्या शैलीचा. पुन्हा एकदा तोच चेंडू, तशाच प्रकारचा चेंडू कॉट बियांचा अपील आणि पंचांनी उचलून धरलेला आहे. अगदी किंचितचा स्पर्श करून गेला होता बॅटला चेंडू. बघू शकता तेज तर अतिशय वेगवान चेंडू. या चेंडू समोर खेळताना तुम्हाला मात्र नजर तुमची अगदी तीक्ष्ण असणं गरजेचं आहे.
महापोली संघ याआधीचा सामना अशा रीतीने जिंकला होता, 3 षटकामध्ये सामना फिनिश केला होता. मात्र इथे तशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाही. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 14. या 3 चेंडूंमध्ये एकही धाव गेली नाही. लगातार 3 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये 1 विकेट. मुज्जू आलेले आहेत नवीन फलंदाज. मात्र नाश्ता करेलला याआधी सामन्यातील सामनावीर मुजम्मिल वाट बघतोय, प्रतीक्षा करतोय, इंतजार कर रहा है, स्ट्राइक लेने का प्रयास कर रहा है. जब मुजम्मिल स्ट्राइक पे रहेंगे तो इंसेंटिव रहेगा खेल. ओहो, आणि हा बघा, हा आहे क्लास अरविंद याचा, हा आहे यॉर्कर. अतिशय तेज तरार चेंडू. कुठलाच फलंदाज त्या चेंडूची गती, वेग पारखू निरखू शकत नाही, रोखू शकत नाही, बचाव करू शकत नाही स्वतःचा. बघू शकताय ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू अतिशय तेज तरार, संपर्क झाला नाही, स्वतःचा बचावही करता आला नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला. मात्र नाश्ता करेनला बघतोय फक्त आपले सहकार येतात, हा बघा, आलो बघा आणि चाललो बघा या भूमिकेत. लगातार 3-4 चेंडू निर्धाव, 2 विकेट. पहिली हॅट्रिक मास्टर 40+ क्रिकेटमधील या स्पर्धेतील पाहायला मिळते का? मान्य श्री सुरेश बाळामामा भात्री चषक 2024 मधील. बघूया, पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करतोय का? अतिशय वेगवान चेंडू. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा हा गोलंदाज इतकाच प्रभावी ठरला असता याच सिच्युएशनला. तर वाचवतोय का हॅट्रिक मुतस्सिम? धावा वाढवण्याचाही दबाव असेल, हॅट्रिकचा बचाव करण्याचाही दबाव असेल. अरविंद ऑन हॅट्रिक. आता मात्र बचाव केलेला आहे. बघूया निर्धाव षटकाकडे वाटचाल करताना, आगेकूच करताना. लगातार 5 चेंडू निर्धाव. षटक आवडलं असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. जबरदस्त षटक, निर्धाव षटक. हॅट्रिकची भलेही संधी हुकली तरी मात्र निर्धाव षटक टाकताय का या स्पर्धेतील? मेडन ओव्हर अरविंद नाही. मात्र इथं अप्रतिम असा फटका. तिथे गणेश आहेत, मात्र गणेश याच्या हातातून चेंडू निसटतोय आणि सीमा पार जातोय. नशिबाचा चौकार. निर्धाव षटक हाताळायचं होतं, संधी होती, मात्र शेवटच्या चेंडूवर एक खणखणीत असा चौकार येतोय, अप्रतिम असा चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते ती 18वर. स्ट्राईकला असेल मुजम्मिल, कदाचित वाट बघतोय मुजम्मिल, स्ट्राईकची परिवर्तनाची वाट बघतोय आणि तो परिवर्तन घडेल का शेवटच्या षटकात? तत्पूर्वी विनंती असेल सन्माननीय श्री वीरू वाळक्या पाटील, आपण या प्रेक्षकांमध्ये आहात, आपणास विनंती असेल की आपण येऊन मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. 40+ क्रिकेटमधील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू वीरू वाळक्या पाटील, आपणास विनंती असेल. 18 धावा. बघूया, जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाने. मित्रांनो, 2 चौकार 2 षटकार खेचले होते या आधीच्या सामन्यात. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता त्या फलंदाजाला. मात्र इथे आता संकटात आहे संघ. महापोली 40+ संघ संकटात आहे. त्या संकटातून बाहेर काढायचं आहे, एक समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोहोचवायचं आहे. असे चेंडू तुम्हाला माफी देणार नाहीत. अशा चेंडूला नक्कीच मुजम्मिल सीमारेषा बाहेर पाठवेल.
सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 ची धून आपण पाहू शकतायत, वारंवार वाजवली जाते. अजित कुठेतरी गोलंदाजीमध्ये कमी ठरताना आधीच दिसतोय. असे चेंडू नक्कीच माफी नसेल या चेंडूंना. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून बघूया काय निर्णय येतो निखिलेश बजागे यांचा. राजेंद्र पाटील यांचा काय इशारा येतोय, दोन्ही पंच आम्हाला काय सांगतायत. चौकार. सीमारेषेच्या किंचितचा आत चेंडू पडलेला काय कट शॉट आहे. वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने नजाकत भरा हा फटका. क्षेत्ररक्षक होता मात्र त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू स्पष्टपणे दिसतोय की हा चौकार आहे. सीमारेषेच्या आत काही इंच आत पडलेला आहे. तर याबरोबर या फलंदाजाने चौकारांची हॅट्रिक साधलेली आहे. जबरदस्त फलंदाज. मी आधीच म्हटलं की हा फलंदाज जितके जास्त चेंडू खेळेल तितके धोकादायक ठरू शकतील गावदेवी केवनीदेवी संघाला. आणि तोच फलंदाज चार 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 गोलंदाजीचं पृथक्करण बघितलं. 4-4-4 लगातार 3 चौकार. या चेंडूवर काय दडलंय. अजित मात्र थोडासा चिंतेत आहे, क्षेत्ररक्षक चिंतेत आहेत. इथे मात्र अंधाधुंद फटका. इथे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. मात्र फटका कसा आहे असो, संघाच्या दृष्टीने 2 धाव महत्त्वाचे आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न नसेल कारण स्ट्राईक ठेवायचे आहे मुझम्मिल याला. एकंदरीत या दुहेरी धावाने धावसंख्या पोहोचले 32 ने 40 पर्यंत पोहोचतोय का संघ. 40 पर्यंत पोहोचला तर या संघाची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. अजित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. वारंवार शॉर्ट पिच चेंडू टाकले जातात आणि त्या शॉर्ट पिच चेंडूंना योग्य ती शिक्षाही केली जाते. चौकार. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ असा आहे की बघा, खेळपट्टीवर जोपर्यंत तुम्ही टिकून राहाल तोपर्यंत काहीही घडू शकते. कारण आपले सहकारी फलंदाज बाद होत असताना, माघारी परतत असताना, धावफलकावर धावा कमी असताना मात्र एका बाजूने मुझम्मिल टिकून राहिले आणि त्यांनी शेवटचा षटक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये हवी तशी फलंदाजी केली. आतापर्यंत 4 वेळा चेंडूला सीमा पार पाठवलेला आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 वेळा चेंडूला सीमा पार, एक दुहेरी धाव. तर आगमन झालेले आहे सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते करता धरता सन्माननीय माजी सरपंच श्री राजेश धाकल्या पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका फसलेला आहे मात्र एक धाव तर पूर्ण आहे. गणेश तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र बाद होईल मुझम्मिल आणि ते इनिंग ही समाप्त होईल. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. एकंदरीत या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 19. तर नक्कीच आपण ऐकलं, माजी सरपंच आहे आणि त्याचा बोलबाला आहे. असेच आमचे लाडके माजी सरपंच राजेश धाकल्या पाटील
यांचं इथे आगमन झालेलेच आहे. तर यानंतर सामना होणार आहे फ्रेंड्स फॉरेवर वडनवगर आणि रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार धावसंख्या झालेली आहे ती 38 धावांचं आव्हान असेल. चला नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार या फ्रेंड्स फॉरेवर वडनवगर आणि रामोशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ. इनिंग सुरू व्हायच्या आत आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर मान्यवराची शोभा वाढवत आहेत. बघू शकताय आमच्या गावातील माजी सरपंच या स्पर्धेचे प्रणेते सन्मान्य श्री राजेश धाकल्या पाटील. या क्रीडानगरीचे संयुक्तिक मालकही ते आहेत सुरेशजी चंदर पाटील. विक्की चौगुले आणि या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतलेले आहेत असे नक्कीच राजेश धाकल्या पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन राजेश नागेश पाटील यांनीसुद्धा तितकीच मेहनत केली आहे आणि या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे असे हे व्यक्तिमत्व आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुदामजी उद्धव पाटील, जगदेव श्रीपद पाटील, त्यानंतर संदेश दत्तात्रय पाटील त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नंतर आपण अशी मान्यवरांची मांदी आली आपण या मान्यवर कक्षामध्ये पाहतोय. बघू शकताय टी व्ही स्क्रीनवर राजेश धाकल्या पाटील यांना माजी सरपंच आणि या स्पर्धेसाठी विशेष त्यांनी मेहनत घेतलेली आहे. वन मॅन शो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्री रजनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते रेग्युलर फॉर्मॅटमधील आणि त्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे ताडाली संघ. वडनगर संघाचा कर्णधार इथे हजर आहे आले. तर नाणेफेक आपण करून घेणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते राजेश धाकल्या पाटील माजी सरपंच तसेच ज्येष्ठ नागरिक बाळू बलिराम पाटील आपणास तसेच बालारामजी पाटील पहारे, त्यानंतर सुदामजी उद्धव पाटील, त्यानंतर जगदेव श्रीपद पाटील सर्व मान्यवरांना विनंती असेल. सन्माननीय प्रभाकरजी ठाणगे आपणास विनंती असेल की आपण नाणेफेक करून घेऊया. या महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. सन्माननीय श्री राजेश धाकल्या पाटील मान्यवर म्हणून, त्यानंतर बालारामजी पाटील पहारे गावचे स्थानिक रहिवासी, बाळूबागेराम पाटील आपल्या आमचे काकाश्री, त्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार ठाणगे दादासुद्धा आहेत. या या समोर यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. तर बघूया कोण कॉलिंग करणार आहे. या बघूया पाहुण्या संघाला आपण मान देऊया. छाप आणि रामोशेठ प्रतिष्ठान संघ नाणेफेक जिंकतोय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक करून पाहुणे आसनस्थ होतात. तर आपण नाणेफेक जिंकलेले आहात. स्थानिक संघ तुमच्या समोर आहे. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्यापासून ठरला होता. हो.
कारण काय असेल या दुपारच्या सत्रामध्ये पहिलं क्षेत्ररक्षण? समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा खेळताना किंवा स्पर्धेमध्ये सहभागी होताना काय अनुभव आला? अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे वडूनगर संघाने आणि इथं खेळायला वेळ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नक्कीच आपण नाणेफेक हरलेला आहात, जिंकले असते तर काय निर्णय असता? जिंकलेलं असतं तर क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आपण दुहेरी भूमिकेत आहेत, एक खेळाडू म्हणून सुद्धा आहात आणि वडूनगर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहात. एक सदस्य म्हणून या खेळाडूंना किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी एकच संदेश देतो की खेळ हा आपले पंचांना घेऊनच खेळाचा, पण व्यवस्थित असा वादविवाद करू नका, बरोबर ना. आणि विनोद म्हात्रे आमचे कॅप्टन, त्यांनी मला कर्णधार म्हणून इथं बोलवले, म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक असेल. चांगला खेळ करा. गावच्या प्रेक्षकांना गावाच्या संघाकडून आणि पाहुणे संघाकडूनही तितक्याच अपेक्षा आहेत. तर टॉस बॉक्समधून असा निर्णय आहे की रामोशेठ प्रतिष्ठान ताडाले या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघूया वडूनगर संघ यानंतर कशा रीतीने त्यांच्यासमोर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय हे पाहणार आहोत. तर वळूया सामन्याकडे. सज्ज आहेत उमेश पाटील. तर धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडूही टाकून झालेला आहे. अरविंद याने तो चेंडू खेळून काढला होता. एक धाव घेतली. 38 धावांचं आव्हान घेऊन ही सलामीची जोडी मैदानात गावदेवी दिवे संघाची. आता स्ट्राईकला हनुमान एक चांगला तंत्रशुद्ध फलंदाज आहे. गोलंदाज शाकीर पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय सीमा पार चौकार. अतिशय सुरेख असा फटका हनुमानाच्या बॅटमधून आलेला आहे. पहिल्याच चेंडूर खेळताना त्यांनी चौकार आलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्या वाढत आहे ती 5. पहिल्या षटकाचा खेळ चालू. पॉवर प्लेचा षटक आहे. पुढचा चेंडू शक्की त्याचा कुट्टप्याचा चेंडू होता. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे एक धाव मात्र मिळतंय हनुमानाला. या एक धावेने संघाची धावसंख्या झाली ती 6 बिनबाद 6. आता स्ट्राईकला असलेले अरविंद पाटील एक अष्टपैलू असे खेळाडू गावदेवी दिवे या संघाचा. गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. 5 चेंडू निर्धाव टाकले होते पण शेवटच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकने चुकी केली आणि एक चौकार गेला. शाकीर पुन्हा एकदा तयार अरविंदसाठी. उचलून मारलेला आहे चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल बाद. अरविंद हा बाद होत आहे. तर स्वागत असेल सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक हाडक्या पाटील. आपलं एक क्रिकेटचे चाहते या वडूनगर गावातील एक प्रशिक्षक म्हणून अनेक क्रिकेटपटू घडवणारे, एक कर्णधार म्हणून अनेक क्रिकेटपटूंना घडवणारे, एक माणूस म्हणून शांत स्वभावाचे सन्माननीय श्री अशोक हाडक्या पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या गावचा संघ आहे आणि या संघाचा खेळ पाहण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी अनेक खेळाडू, अनेक प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालेले आहेत. आणि अरविंद याच्या जागा भरून काढण्यासाठी आले ते अमित एक डावखुरा फलंदाज आहे आणि मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. शाकीर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. अमितसाठी सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूची हाताळणी शाकीर याच्याकडून. पुन्हा एकदा शाकीर तयार अमितसाठी. स्वीप केलेला आहे आणि चेंडू होतो एका टप्प्याने सीमारेषा बाहेर चौकार. आणि या चौकाराने धावसंख्या 10. 38 धावांचं लक्ष आहे 4 षटकामध्ये गावदेवी दिवे या संघाला. आणि
पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत. एक महत्त्वाचा गडी त्यांचा बाद झालेला आहे. अरविंद आता खेळपट्टीवर आहेत ते हनुमान आणि अमित. अमित हे विद्यमान उपसरपंच आहेत दिवे ग्रामपंचायतीचे आणि क्रिकेटमध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी करत आहेत. दहा धावा धावपलकावर लागलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आता उर्वरित 3 षटकामध्ये 28 धावा बनवायच्या आहेत गावदेवी दिवे या संघाला सामना जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे धावा बनवण्याची. आणि डगआउटमध्ये परीक्षित गोंधले, त्यानंतर राजू पाटील, विनोद यासारखे खेळाडूसुद्धा आहेत की जे बॅटिंग करू शकतात. दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज मुजम्मिल याने अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली होती. शेवटच्या षटकामध्ये 19 धावा त्याने कुठल्या अजित्याच्या फक्त 18 धावा होत्या 3 षटकामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये 19 धावा एकट्या मुजम्मिलने, त्याच्यामध्ये 4 चौकार सुद्धा लगावले. तर तोच मुजम्मिल आता गोलंदाजीचे आलेला आहे दुसरं षटक घेऊन. 10 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईकला असले हनुमान. मुजम्मिल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट हनुमानसाठी. अखूट टप्प्याचा चेंडू लेट कट केला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिलाच चेंडूवर पहिला गडी बाद होतोय हनुमान याच्या रूपाने. लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता पण फटक्यामध्ये तेवढा दम नव्हता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. यष्टीरक्षक जकीर यांनी कुठल्याही प्रकारची चूक इथे केलेली नाहीये. यष्टीरक्षक जक्की यांनी कुठल्याही प्रकारची चूक इथे केलेली नाहीये. आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आले शिरीष. हाही एक चांगला फलंदाज आहे गावदेवी दिवे या संघाचा. 38 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे खेळपट्टीवर एखादा फलंदाज जरी टिकून राहिला तरी ह्या धावा सहज बनू शकतात. मुजामिल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट शिरीषसाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू सोडून दिलेला आहे. पंच मिथिलेश बजागे सांगतात का हा चेंडू वाईट आहे आणि वाईट चेंडूने संघाची धावसंख्या होते 11. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जकीर पुन्हा एकदा मुजामिल पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट शिरीष त्याच्या आत्ताचं खेळपट्टीवर आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. पंचांकडून वाईट चेंडूचा इशारा. लगातार दुसरा चेंडू वाईट आलेला आहे मुजामिल याच्या. पुन्हा एकदा तयार मुजामिल शिरीषसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू हुक केलेला आहे. चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी अमित भोईर आलेले आहेत आणि तिसरी धाव इथे सहजपणे पूर्ण केलेली आहे. या 3 धावांच्या सहाय्याने धावसंख्या वाढत आहे 15. बराच काळ चेंडू हवेत होता परंतु स्क्वेअर लेगला असलेले क्षेत्ररक्षक अतिशय दूर होते चेंडूपासून. तोपर्यंत 3 धावा पळून काढण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांना. या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 15. 2 बाद 15. आता स्ट्राईक लागले अमित भोईर. पुन्हा एकदा मुजम्मिल तयार. आता राईट आर्म राऊंड विकेट आलेले आहेत अमितसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात काही व्यवस्थित आलेला आणि पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा इशारा इथं नो बॉल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा जे काही नियम आहेत त्या नियमांना अनुसरूनच आपल्याला खेळायचे असते. आणि मला वाटते 38 सर्कलमध्ये एक खेळाडू इथे क्षेत्ररक्षक कमी होता आणि त्याचाच भुर्दंड म्हणून इथे नो बॉल घोषित केलेला आहे आणि फ्री हिट असणार आहे अमितसाठी. तर पाहूया फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतोय अमित. मुजम्मिल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट.
नाही सुरेख असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाही आहे. पडल्यानंतर उचली घेतली होती चेंडूने, अनपेक्षित उचली, आम्ही त्याच्या बॅटमध्ये आला नाही, निर्धाव चेंडू. तर फ्री हिटचा काही उपयोग करता आला नाही आम्ही त्याला. 16 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, आता बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही, पडल्यानंतर किंचितसा बाहेरच्या बाजूला कट झाला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मुजम्मिलाची. अमित स्ट्रगल करताना हुक केलेला आहे आणि फलंदाज बाद. राजेश पाटील सहाय बोलबाला, राजेश पाटील सहाय बोलबाला, इथं मानपान आपल्या दादाला कभी नाही झुकने वाला. 16 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय गावदेवी दिवे या संघाला. अतिशय नियोजनबद्ध अशी गोलंदाजी आणि झेल ज्याने पकडला त्याचं वय जेमतेम 60 वर्ष आहे. बघा, क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाही. 60 वर्षाचा खेळाडू इथे सुरेख असा झेल पकडतोय. आपण म्हणतो की 40 नंतर शरीराला मर्यादा पडत असतात, पण इथे मर्यादा कुठल्याच खेळाडूला नाही आहे. 60 वर्षाचा खेळाडू सुद्धा खेळतोय, 40 वर्षाचा खेळाडू सुद्धा खेळत आहे. नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये जे बसलेले आहेत विराजमान मान्यवर सुदामजी उद्धव पाटील, हे सुद्धा 60 वर्ष वयात असताना 45 क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. सामन्यामध्ये त्यांना मीही खेळताना बघितलेलं आहे. 65च्या पुढे होते तरी ते खेळत होते, आता मात्र ते क्रिकेटपासून दूर आहेत. सुदाम उद्धव पाटील. 16 धावा झालेल्या आहेत आणि संघाचा प्रमुख फलंदाज परीक्षित गोंडले मैदानात आलेले आहेत. मुजम्मिल पुन्हा एकदा तयार परीक्षितसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टच चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त ड्राईव्ह केला होता ऑफसाईडच्या दिशेने 1 धावेसाठी आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 17 आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये गावदेवी दिवे या संघाने धावा बनवल्या आहेत 17, 3/17. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायचे 21. 12 चेंडू आणि 21 धावा. परीक्षित गोंडले आणि शिरीष पाटील हे 2 मुख्य फलंदाज खेळपट्टीवर आहेत. हे महत्त्वाचं आहे आणि जमेची बाजू आहे गावदेवी दिवे या संघासाठी, कारण परीक्षित गोंडले यांनी कित्येक वेळा असे सामने जिंकून दिलेले आहेत संघाला. एक आठवण तरी राहील ना. डिलीट करायला पाठव. क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी आलेले नवीन गोलंदाज इब्राहिम. समोर फलंदाज आहे परीक्षित गोंडले. नॉन स्ट्राईकला शिरीष पाटील. 12 चेंडूमध्ये 21ची गरज. यानंतर बिग मॅच पाहायला मिळेल. रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली वर्सेस फ्रेंड्स फॉरेवर वडूनवघर. इब्राहिम तिसरे षटक टाकण्यासाठी तयार. समोर फलंदाज आहे परीक्षित गोंडले. राईट आर्म ओव्हर द विकेट. इब्राहिम तयार परीक्षितसाठी. पाहूया 12 चेंडू 21 धावा. फुलटॉस चेंडू, चेंडू भिरकावून दिलेला आहे दूरवर. षटकार आणि पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. बिमरचा नो बॉल. बिमर चेंडू कधी कधी संघाला बिमार करून टाकतोय, याचं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. सर्वात मोठा षटकार इथे मारलेला आहे. सर्वात लांब षटकार परीक्षित गोंडले यांच्या बॅटमधून आलेला आहे. मी मगाशी सांगितलं परीक्षित गोंडले याने असे कित्येक सामने गावदेवी देवीला जिंकून दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खेळण्यासाठी तो वाकबदार आहे. अशा परिस्थितीचे संघर्ष करण्याची त्याची तयारी नेहमीच असते आणि त्याच सिच्युएशनमध्ये तो फलंदाजीला येत असतो.
तर अशा रीतीने इथे पंच दिनेश भांबरे यांनी परीक्षण केलेलं आहे आणि चेंडू कमरेच्या वर म्हणजे शरीराचा वेध घेणारा होता असं परीक्षणात आलेलं आहे आणि हा नो चेंडू असेल. आणि पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे आणि हा नो बॉल म्हणजे फ्री हिट. आणि शुभेच्छा येत्या गावदेवी दिवे या संघाला, दिवे गावचे माननीय पोलीस पाटील सुजित भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामधून, लांबच लांब असा हा षटकार. परीक्षित गोंडले यांच्या बॅटमधून लगातार दुसरा षटकार. माननीय सरपंच वडून घरवाला राजेश पाटीलचा हाय बोलबाला, राजेश पाटीलचा हाय बोलबाला, राजेश पाटीलचा हाय बोलबाला. आणि धावसंख्या झाली ती 30 वर येऊन पोचलेली आहे. लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत परीक्षित गोंडले याचे. पाहूया षटकारांची हॅट्रिक करतोय का. परीक्षित गोंडलेला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू नाही टाकू शकत, फुलटॉस चेंडू नाही टाकू शकत, कारण ताकद आहे, टेक्निक आहे, सर्व काही आहे परीक्षित गोंडलेमध्ये. एक कंप्लीट बॅट्समन. आणि गावदेवी दिवे या संघासाठी शुभेच्छा येत आहेत तृषा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर रोहित पाटील याचकडून. पुढचा चेंडू इब्राहिम राईट आर्म ओव्हर द विकेट. परीक्षितसाठी पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो या यष्टीरक्षकाच्या मागे. थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1 धाव दरम्यान काढण्याची संधी परीक्षित याला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 31. आता फक्त 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी दिवे याला संघाला. तर 10 चेंडू आणि 7 धावा. पाहूया शिरीष स्ट्राईकला आलेले आहेत. इब्राहिम पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट शिरीषसाठी. अकुट्यापदा चेंडू कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. मला वाटते 1च धाव घेणार आहेत कारण शिरीष याला आपली जबाबदारी माहीत आहे. समोर AK-47 धडा गोळ्या घालत असताना आपण मात्र इथे बघायची भूमिका घ्यायची आहे असं शिरीष पाटील. आणि तेच करताना शिरीष पाटील इथे पुन्हा एकदा परीक्षित गोंडले तयार आहे इब्राहिमसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅटमध्ये प्रॉपर येत नाही आहे. 1 धाव दरम्यान पूर्ण केलेल्या. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. 2 धावा इथे सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती 34. फक्त 4 धावां दूर आहे विजयापासून गावदेवी दिवे हा संघ. पाहूया याच ओव्हरमध्ये सामना फिनिश करतोय का परीक्षित गोंडले. इब्राहिम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट परीक्षित गोंडलेसाठी. ओव्हरपिच चेंडू खेळून काढलेला आहे सीमा रेषा बाहेर. चौकार. आणि या चौकाराने मॅच फिनिश करतोय परीक्षित गोंडले. खूप खूप अभिनंदन गावदेवी दिवे. राजेश पाटीलचा हाय बोलबाला, राजेश पाटीलचा हाय बोलबाला. तिथं मानपान आपल्या दादाला, कभी नाही झुकने वाला, कभी नाही झुकने वाला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट परीक्षित गोंडले. अष्टपैलू असा खेळाडू परीक्षित गोंडले मॅन ऑफ द मॅच. गावदेवी दिवे या संघाचा अष्टपैलू तारणहार ज्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गावदेवी दिवेचा तारणहार आहे. नेहमी संकटातून बाहेर काढत असतो गावदेवी दिवे या संघाला. मापोलीचा कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. आणि गावदेवी दिवे संघाचा कर्णधार आपण सुद्धा संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, वडूनगरच्या प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. तुमच्या समोर आता एक बिग मॅच, मोठा मुकाबला. स्थानिक संघ फ्रेंड्स फॉर एव्हर वडूनगर संघ 2-2 हात करणार आहे. रामोशेठ प्रतिष्ठान ताडाळी संघासोबत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. सज्ज झालेले आहेत गणेश बालाराम पाटील, सज्ज झालेले आहेत विनोद धाकल्या पाटील, विनोद म्हात्रे, गुरुनाथ भगत, चंद्रकांत काबूकर, राजन पाटील, त्यानंतर गोरखनाथ चौगुले, विक्की चौगुले. अजून बघूया कोण असतील इनमध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच परीक्षित यांनी जबरदस्त खेळी केली आणि
सन्माननीय माजी उपसरपंच सचिन गोरखनाथ पाटील यांच्या सौजन्याने आलेले हे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक मी विनंती करेन सुदाम काका उद्धव पाटील आपणास विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे परीक्षित गोंधळे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एकंदरीत फलंदाजी करताना 20 धावांची तुफानी खेळी मॅच विनिंग खेळी इब्राहिम 65 वर्षाच्या वर वय असलेले हे खेळाडू एक उत्तम झेल पकडला हार्ड लक आपण मोपळी संघाचा कर्णधार आपण ऑफिशियल नोंद करायची आपण संपर्क साधायचे आहे तर मित्रांनो कुठे जाऊ नका ज्या सामन्याचा इंतजार होता वाट पाहत होतो कधीपासून तो सामना आता काही क्षणात सुरू होणार आहे